UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज। वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात। पोलिसांनी आमच्या आवाक्यामध्ये नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करतो, अजित पवारांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढतीये असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर। कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या करण्यात आली। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती। स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक। फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं। एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। जयंत पाटील 8 दिवसांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो। चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। यश अपयशावर प्रदेशाध्यक्षपद ठरत नाही। जयंत पाटलांनी पक्षातील लोकांसाठी मेहनत घेतली। लोकसभेमध्ये मिळालेलं यश जयंत पाटलांचं, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही। रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50% तरुणांना संधी देणार। प्रस्थापितांना संधी देणार नाही। बैठकीमध्ये शरद पवारांकडून स्पष्ट। एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतात। परळीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम। चौकशीमध्ये वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणामध्ये दुरान्वये संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंचं मत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल मिटकरी, सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरूनच आरोप करतायत। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या, मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण हे सुरेश धसांनाच विचारा। सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आव्हान। परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। TRP मध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा एकदा नंबर 1। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।